विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न हा या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा आहे. कोणत्या टॉपिक मधला? रोटेशनल डायनॅमिक्स आणि आहे पॅरलल ऍक्सेस थेरम. आता मी तुम्हाला सांगू का, पॅरलल ऍक्सेस थेरम नावातच आहे ना, की ऍक्सेस दोन एकमेकाला पॅरलल असणार आहेत. हो, आहेत. पण काय माहितीये का, की याचं जे स्टेटमेंट आहे ना, हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आय ओ म्हणजे मी पहिल्यांदा 5 मिनिटं याच्यावरतीच काम करणार आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, मग आय ओ म्हणजे काय, की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. बघा, इज इक्वल्स टू सम ऑफ, प्लस साइन आहे ना उजवीकडं, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सेस. पॅरलल ऍक्सेस पण पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सी इंडिकेट काय करतोय? सेंटर ऑफ मास, ज्याच्या भोवती मास डिस्ट्रीब्युशन इक्वल असतं. त्याची डेफिनेशन तशी आहे, लक्षात घ्या. ओके, बर. आणि प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सेस. मी तुम्हाला सांगू का, अगदी माझ्या बोर्ड एक्झाम मध्ये, म्हणजे मी 1997 ला जेव्हा फिजिक्सचा पेपर दिला, तेव्हा पॅरलल ऍक्सेस थेरम परीक्षेत आलेलं होतं. आता मी शिकवतोय, मला माहिती आहे मुलांना स्टेटमेंटच लिहायला जमत नाही. अरे हेच तर स्टेटमेंट आहे. लक्षात येते का? बघा, की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस is equal to sum of moment of inertia about a parallel axis passing through center of mass and product of mass and square of the distance between two axes. आलं इथपर्यंत ध्यानात? इथपर्यंत लक्षात आलंय? थोडंफार रिवाइज कराल म्हणजे मला सांगा, याच्यासाठी काय लिहिणार? सम ऑफ. इथं काय लिहिणार? याच्या एवढ्या सगळ्यासाठी काय लिहिणार सांगा बघू? या सगळ्यांसाठी काय लिहिणार? या सगळ्यासाठी लिहिणार तुम्ही प्रॉडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस. बरोबर आहे. हे कोण आहे? आयसी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सेस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. बरं, आयओ म्हणजे काय? तेच की, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सेस. मग चला याच्या प्रूफच्या मागे लागूया आपण. बरं, आतापर्यंत आपण बघतोय की ही रिजिड ऑब्जेक्ट आहे. मग लिहूया आपण तेच, कन्सिडर अ rigid body, okay, as shown in above figure. As shown in above figure. लेट लिहूया आपण. कॅपिटल एम म्हणजे काय सांगा? मास ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. आय ओ म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. आय सी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. एच म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सेस. दिसतंय का? दिसतंय, दिसतंय, लक्षात घ्या. ओके. बर, त्याच्यानंतर अजून काय लिहायचंय? आता आपण काय करूया? कन्सिडर करूया. कन्सिडर अ स्मॉल पार्ट ऑफ द बॉडी सिच्युएटेड ऍट पॉइंट डी, ज्याचं मास डीएम आहे असं कन्सिडर करूया. ज्याचं मास काय आहे सांगा? डीएम आहे असं कन्सिडर करूया. ओके. कन्सिडर अ स्मॉल मास डीएम ऍट पॉइंट डी ऍज शोन इन फिगर. परत लिहितोय आपण, ऍज शोन इन फिगर. साध्या सुटसुटीत भाषेत लिहायचंय. ओके. तर याच्या पुढचा मेन जो पार्ट आहे ना, तो आपल्या थेरमचा प्रूफ स्टार्ट होते बरं का. काही नाही रे, पायथागोरस थेरम. पॅरलल ऍक्सेसचं प्रूफ म्हणजे पायथागोरस थेरम. म्हणजे वापरू का? इन ट्रायंगल, असे 8, 9, 10 ला होतं ना. इन ट्रायंगल काय सांगा? ओ टी एन. ओके. बाय कोणतं थेरम? पायथागोरस थेरम. चला पायथागोरस थेरम वापरूया आपण. काय येणार आहे की ओडीचा स्क्वेअर. बघा मी काय लिहितोय? ओडीचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओएनचा स्क्वेअर. ओके. एक काम करूया करे, पहिला छोट्या ट्रायंगल मध्ये वापरतो बरं का. मी पहिला छोट्या ट्रायंगल मध्ये वापरतो. इन ट्रायंगल डीएनसी. दिसला तुम्हाला? डीएनसी बाय पायथागोरस थेरम. काय मिळणार आहे मला तिथे माहिती आहे का? सीएनच्या स्क्वेअर मध्ये मी एनडीचा स्क्वेअर मिळाला. सीएनच्या स्क्वेअर मध्ये एनडीचा स्क्वेअर मिळाला की सीडी स्क्वेअर मिळणार आहे. याला मी इक्वेशन 1 म्हणतोय. मी याला इक्वेशन काय म्हणतोय? 1. चला आता मोठ्या ट्रायंगल मध्ये घेऊया. मग इन ट्रायंगल डीएनओ बाय परत तेच कुठलं थेरम? पायथागोरस थेरम. म्हणजे काय येणार मग? ओडीचा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओएन स्क्वेअर आणि प्लस एनडी स्क्वेअर. ओके. अरे पण ओएन जी व्हॅल्यू आहे, ओएन दॅट इक्वल्स टू ओसी प्लस सीएन आहे. म्हणजे इथं तुम्ही काय करा माहितीये का? ओडी स्क्वेअर तसाच ठेवा. ओएनच्या व्हॅल्यू टाका ओसी प्लस सीएन. ओसी प्लस सीएन त्याचा स्क्वेअर आणि प्लस ही हाईच कोण?
एनडी स्क्वेअर. चला ब्रॅकेट एक्सपांड करा म्हणजे मला काय मिळणार की ओडी स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ओसी स्क्वेअर प्लस ट्वाइस ओसी डॉट सीएन प्लस सीएन स्क्वेअर आणि खाली लिहितो जागा नाही म्हणून एनडी स्क्वेअर. इथं लिहायला पाहिजे होतं मी इथं लिहिलं. ओके. आता मग देअरफॉर मला काय मिळालं ओडी स्क्वेअर इक्वल्स टू सीएन आणि एनडी म्हणजे सीडी लिहायचं. सीएन आणि एनडी बघा हे शेवटी तसेच आहेत. मग ह्या बघा पहिल्यांदा मी ओसी स्क्वेअर लिहितो रे बरं का भावनो प्लस सीएन स्क्वेअर आणि एनडी स्क्वेअर म्हणजे सीडी स्क्वेअर लिहितो. ओके प्लस ट्वाइस ओसी इंटू सीएन. ओके ही स्टेप मला नेक्स्ट पेजवर लिहायचं बरं का. सांगतो काय नाही फक्त पायथागोरस थेरम वापरले काहीच अवघड केलेलं नाहीये. मग ओडी स्क्वेअर काय मिळालं रे मला ओडी स्क्वेअर आता सारखं बघावं लागेल मला इक्वल टू ओसी प्लस सीडी स्क्वेअर that equals to OC square plus CD square plus twice OC into CN. OC डॉट CN. ओके आता इथनं पुढचं अतिशय महत्वाचं आहे. मल्टिप्लाय बघा मी काय लिहितोय मल्टिप्लाय ईच टर्म बघा प्रत्येक टर्म बाय डीएम न मल्टिप्लाय करतो म्हणजे मी इथं लिहितो ओडी स्क्वेअर डीएम दॅट इक्वल्स टू ओसी स्क्वेअर डीएम प्लस सीडी स्क्वेअर डीएम प्लस ट्वाइस ओसी डॉट सीएन आणि डीएम. ओके आता इंटिग्रेट करा मग इंटिग्रेशन ओडी स्क्वेअर डीएम दॅट इक्वल्स टू इंटिग्रेशन ओसी स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन सीडी स्क्वेअर डीएम प्लस ट्वाइस ओसी. ओसी कॉन्स्टंट आहे का रे हा ओसी कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू एच आहे मग ट्वाइस एच इंटिग्रेशन सीएन डीएम. ओके ओके मी तुम्हाला सांगतो ओडी स्क्वेअर म्हणजे मला काय मिळालं रे अरे ओ पासून डी चा स्क्वेअर ओडी स्क्वेअर म्हणजेच की आय ओ मिळालं तुम्हाला आय ओ दॅट इक्वल्स टू मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या दॅट इक्वल्स टू नीट लक्ष द्या ओसी स्क्वेअर. ओसी स्क्वेअर म्हणजे मला आयसी मिळणार आहे आणि प्रूव्ह करायचं होतं आपल्याला आय ओ इक्वल्स टू आय सी प्लस एम इंटू एच स्क्वेअर. तर नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते शांतपणे लक्ष. इथं बघा ओसी जी आहे ना व्हॅल्यू ओसी स्क्वेअर ओके हे पहिलाच होतो ओसी स्क्वेअर मी तुम्हाला सांगतो ओके 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 थांबा थांबा मग ओसी स्क्वेअर वेगळं होतं बरं का बाळांनो थांबा मला म्हणायचं काय बघा अरे सीडी स्क्वेअर बघा हे सीडी स्क्वेअरची व्हॅल्यू आयसी आहे सीडी स्क्वेअर म्हणजे याची व्हॅल्यू आयसी मी अगोदर लिहितो बरं का याची व्हॅल्यू आयसी लिहितो पण ऐका ना ओसी तर कॉन्स्टंट आहे म्हणजे कोण आहे तो एच स्क्वेअर. थांबा 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 ओसी कॉन्स्टंट आहे म्हणजे तो कोण येणार आहे एच स्क्वेअर आणि समजून घ्या 1 इंटू डीएम चं इंटिग्रेशन एम येणार ना जसं 1 चं इंटिग्रेशन एक्स असतं तसं म्हणजे इथं एम येणार आणि प्लस ट्वाइस एच इंटू झिरो. का झिरो ते एक्सप्लेन केलं पाहिजे नीट लक्ष द्या. मास डिस्ट्रीब्युशन इज इक्वल ऍट सी म्हणूया आपण मग देअरफॉर बाय डेफिनेशन इंटिग्रेशन सी एन डीएम ची व्हॅल्यू काय असते झिरो हे रिझन इथं दिलं मग झालं की आता एक लास्ट स्टेप फक्त उरली आपल्याकडं हे झालं मग देअरफॉर आय ओ इक्वल्स टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर आणि मी इथं लिहिणार आहे हेन्स प्रूव्ड. 4 मार्काला येते 4 मार्काला हे थेरम येते कुठंच अवघड नाहीये लक्षात घ्या काहीच अवघड नाहीये फक्त मी कुठं गडबडलाय पेज चेंज करताना लक्षात घ्या आपलं काय प्रूव्ह करायचं होतं की आय ओ इक्वल्स टू आय सी तर मी काय चुकून केलं की याची व्हॅल्यू मी आयसी ठेवली नाही याची व्हॅल्यू आयसी आहे इंटिग्रेशन डीएम ए मिळणार आणि ओसी कॉन्स्टंट आहे तो एच स्क्वेअर येणार. ओके आणि जे असतं ना काय म्हणूया आपण इथं वाक्य बघा ओके एनी मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर ऑफ मास दस बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास त्याची व्हॅल्यूज मास डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्रिकल असतं ओके इक्वल असतं ऍट सेंटर ऑफ मास आणि देअरफॉर बाय डेफिनेशन याची व्हॅल्यू काय येणार आहे झिरो. मग पॅरलल ऍक्सेस थेरमचं प्रूफ सुद्धा 10 मार्कात होते कुठलंही डेरिव्हेशन घ्या होते 10 मिनिटाच्या आत. मी चुकून 10 मार्क बोललो काय पायथागोरस थेरम वापरायचं किती वेळा 2 वेळा पहिल्या छोट्या ट्रायंगल मध्ये वापरा त्याची व्हॅल्यू काढा मग मोठ्यामध्ये वापरा मग जमेल अरे वायलन काढून बघा पीवाय क्यू बघा पॅरल ऍक्सेस बऱ्याच वेळा आलाय पॅरल ऍक्सेस आले असं नाही मी तुम्हाला गंमत सांगतो नीट लक्ष द्या बघा मी काय म्हणतोय आता ही डिस्क आहे ओके हा ऍक्सिस सेंटर मधून जातोय आता मला या ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा आहे बर त्याच्यानंतर हे डायमीटरला अलॉंग द डायमीटर ऍक्सिस आहे
ही टँजेंट आहे, इन प्लेन आहे, हा टँजेंट परपेंडिक्युलर प्लेन आहे. अरे पॅरलल ऍक्सिस थेरमच वापरायचा आहे. रॉडच्या सेंटरमधून ml² आहे, मला इथं व्हॅल्यू काढायची आहे किंवा मध्ये काढायची आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा आहे, लक्षात घ्या. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, मग आपलं चॅनल रेग्युलर फॉलो करा. सगळे प्रश्न परफेक्ट होणार आहेत आणि हळूहळू सगळे डेरिव्हेशन्स होणार आहेत. ऑल द बेस्ट.